ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू मात्र यावेळेला बॅकलिपचा उपयोग केला होता योगेश चोगला। योगेश जाधव या ठिकाणी आपण पाहू शकता एका साईडला विघ्नेश खरपडे, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या संघाने मात्र भल्या भल्या संघांना पाणी पाजलंय। अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असणारा हा संघ, त्यांच्याकडे आपण पाहिलं तर जवळजवळ अंडर 23 अंडर 25 च्या आतमधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। अनुभवाची कमी आहे। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, बीट होत आहेत पूर्णपणे निलेश आणि सरळ चेंडू बाईच्या स्वरूपात यावेळेला विशाल नाईक यांचा इशारा येतोय। लक फॅक्टरचा हा चौकार 4। या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 5। या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला। आता साहिल पाटीलचा चेंडू छान होता, परंतु निलेश पूर्णपणे बीट झाले। क्लोज कीपर होते आणि अशा वेळेला थोडीशी डळमळीत झाली ती आईस साईड आपण पाहू शकलात। यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते। आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आणि लेग बाईचा इशारा विशाल नाईक यांच्या माध्यमातून थोडासा इम्पॅक्ट पाहिला की लेग स्टंपला चेंडू पिच झालाय आणि तिथून मात्र यावेळेला विघ्नेश च्या पायावर जाऊन चेंडू आदळला। तत्पूर्वी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते। चांगला ऑफ साईडला मात्र यावेळेला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार 4। गुड शॉट बाय योगेश जाधव। खूप चांगला फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते। योगेश छोटा पॅक बडा धमाका आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले होतात। उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी साहिल पाटील। आतापर्यंत चांगला खेळ मात्र यावेळेला आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये। साहिल पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग, कमबॅक कसं करावं हे मात्र आता साहिल पाटीलने यावेळेला दर्शवून दिलं गेलं। टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला। ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप मैदानाच्या आतमध्ये छान असावी लागते। त्याचं प्रात्यक्षिकरण देत असताना मिस्टर साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेला ऑन साईडला योगेश जाधवच्या बॅट मधून निघालेला हा कणखर दर्जेदार टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा गोड आवाजात गोड षटकार योगेश जाधव ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा। या खेळाडूंच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका। या खेळाडूंकडे एवढी गुणवत्ता ठासून भरले की अप्रतिम आपण पाहू शकाल। जव्हार मध्ये गेले होते, हाच संघ मात्र जव्हार मध्ये दाखल झाला होता। त्यावेळेला नाशिक आणि विक्रमगड जव्हार या तालुक्यातील एक मोस्ट फेवरेट टीम म्हणून ओळखली जाते, जी विनोद रावडी, जो रावडी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, त्यांच्या संघाला सुद्धा मात्र त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं नामुष्की आणली होती, ओढवली होती आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना टाय झाला होता सामना। अशा प्रकारचा हा स्ट्रॉंग संघ पाहायला मिळतो। तर एका साईडला ओम ब्रह्मदेव गोडदेव अनुभवाचा खजिना म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातो आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला मिळालेले अनमोल हिरे हे मात्र जास्तीत जास्त ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली। लेजंड खेळाडूंची खान असलेला गोडदेव हा गाव आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता। दोन्ही एंड कडून खेळवण्याचा आज धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्याच्या एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर धावसंख्या झालेली आहे। अविनाश भोईर आम्हाला दर्शवतात की 16 धावा। सागर एका साईडला आपण पाहू शकाल। अजय भारद्वाज 16 धावा, चांगली स्टार्ट। यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू यष्टींच्या वरून चेंडू मात्र यावेळेला हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते। टप्पा अचूक पद्धतीने होता। ही नितीन वारेची टेक्निक आहे, ज्या पद्धतीने थोडासा लेग ब्रेक चेंडू करताना यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला। चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनला निघून जातोय।
एकदा वर्जित केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. नितीन वारे एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तिसरा चेंडू घेऊन पुण्याच्या एकदा गोलंदाज नितीन वारे. यावेळेला ऑन साईडला शफल होऊन जरूर खेळला गेला. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. या षटकांमध्ये धावा मात्र थांबवल्यात. 18 धावा. फक्त 2 धावा खर्च करतोय नितीन वारे आतापर्यंत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा खर्च करतोय. गुड बॉलिंग. यावेळेला सरळ बॅटने विघ्नेश खरपडेच्या बॅट मधून निघालेला टेक्निकली साऊंड सिस्टमचा हा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. मॅग्निफिसंट शॉट. स्पेक्टॅक्युलर. 6 धावा. 24 धावा. 24. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव. धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 25 या धावसंख्येवर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. परंतु एका साईडला अनुभवाची खूप कमी असताना सुद्धा त्यांचं टॅलेंट खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. एकविरा चषक साखरेचं मैदान सुद्धा हादरवून टाकलं होतं याच संघाने. माजिवली संघ ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. एकदा वेगाने येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील का? तर यावेळेला यस, इट इज अ 2 रन इन्क्लूड यावेळेला होतील. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांमध्ये 27 धावा. नितीन जाधव मात्र पाण्याची व्यवस्था यावेळेला करत असताना पाहायला मिळतात. मेंटॉर बनले तर नितीन जाधव, प्रकाश जाधव, धनेश शेलार, रामदास शेलार ही मात्र रवींद्र ही मात्र जी आहेत मंडळी ती मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत की या खेळाडूंच्या पाठीमागे राहिले आणि म्हणूनच आज खेळाडू घडताना पाहायला मिळतात. 2 षटकं 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 13.50 ची सरासरी. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. कोणतीही चुकी करत नाहीये नंदू पाटील. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. विघ्नेश खरपडे बॅक टू द पॅव्हिलियन. धीरज चोगला एका साईडला आपण पाहू शकतात. अप्रतिम या खेळाडूकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. ठासून भरले अष्टपैलू खेळाडू. एक अपकमिंग यंग टॅलेंट ज्याने यंदाच्या वर्षात खुला गट मधून आमदार चषकामध्ये
पहिलं डेब्यू केला गेला होता, पदार्पण केलं होतं रोहन गावड यांच्या संघामध्ये 1.5 लाखाच्या स्पर्धामध्ये विराथांच्या मैदानात तो धीरज सुगळा यावेळेला आपण पाहू शकताय. तुमचं टॅलेंट कधीही लपत नसतं, परंतु टॅलेंटच्या बरोबर तुमचा मीपणा मात्र कधीच करू नका, अहंकार कधीच करू नका. जर तुमच्या या दोन गोष्टींपासून तुम्ही वंचित राहिलात तर डेफिनेटली तुमचं क्रिकेट क्लास आणि खूप पुढे लॉंग टाइम मात्र चालेल. यावेळेला ऑन साइडला योगेश जाधवच्या बॅट मधून निघालेला एक दमदार दर्जेदार सुपर 6 धावा षटकार. या षटकाराने तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरा आहे. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 2. अजय कांबळे आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुड फिल्डिंग. साहिल मात्र पुढे सरसावला गेला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगली अंडरस्टँडिंग फलंदाजी योगेश जाधवच्या बॅट मधून आतापर्यंत मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना म्हणतात ना, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है, आणि त्यामधलं योगेश जाधवचं नाव उल्लेख करेन. खूप सुपर बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटने अप्रतिम फटका दर्जेदार 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना आपण पाहू शकाल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. चौकार. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आक्रमकतेचे सितारे जसजशा स्पर्धा खेळतील तसतसा त्यांचा अनुभव वाढताना पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत तरी मोठ्या स्पर्धा त्यांनी खेळलेत. कोसमाई चषक खार्डीच्या मैदानात सुद्धा त्यांची कामगिरी उत्तम राहिले. ससून नौकर मध्ये ओम ब्रह्मदेव गुडदेव या संघाची कामगिरी अव्वल दर्जाची राहिली होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. निलेश यांच्या हातामध्ये गेल्या मॅचचे हिरो ठरले गेले होते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 38 धावा 38 रन्स. 5 चेंडूचा खेळ झालाय अजय कांबळेच्या हातखंडामधून. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साइडला पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. छोटा पॅक बडा धमाका. धीरज चोगला क्वालिटी दर्जेदार षटकार. 44 धावा. काय आक्रमकतेची सितारे पाहायला मिळत आहेत. म्हणूनच मी म्हटलं की या खेळाडूंच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूंच्या हाईटकडे जाऊ नका, कारण या खेळाडूंमध्ये ती गुणवत्ता ठासून भरले अफलातून. 44 धावा फलकावर पाहायला मिळतात. ओम ब्रह्मदेव गुडदेव संघ, नितीन वारे संपूर्ण संघाला घेऊन चालणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण सर्वात चांगला तोच नेता असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो, आणि सर्वात यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 44 धावा 44 रन्स ऑन दी बोर्ड. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022 आपण पाहतोय. आजचा सलग दुसरा दिवस आणि फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत. एका साईडला गावदेवी धानीव आणि एव्ही टायगर 11 तलासरी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्यानंतर दुर्गेश 11 अर्नाळा आणि उत्तन बॉईज उत्तन, सध्याच्या घडीला साईच्या अर्नाळा संघ म्हणून ओळखला जातोय. चौथं षटक प्रगतीपथावर. साहिलचा हा चेंडू मात्र ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेलाय. लंगपकडे क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये.
क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. लॉंग ऑफ यावेळेला थोडासा डीप मध्ये आहे, वाईडिश मध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑन पाहायला भेटतोय, मिड ऑन टिप मिड विकेट, एक फाईन लेग अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. 4-5चं कॉम्बिनेशन ऑन साईडला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. चेंडू मात्र डीप मिड विकेटला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव मिळेल धीरज चुगलाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 46 या धावसंख्येवर 46 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 चेंडू आहे, 4 चेंडू मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती असेल याकडे लक्ष वेधित राहिलंय. त्यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला होता. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मिस्टर साहिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, तिन्ही चेंडूंमध्ये एक एक धाव कन्वर्ट केले गेले. सिंगलच्या साहाय्याने मोठे फटके मारून देत नाहीये साहिल. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. चला यानंतर होणारा सामना गावदेवी धानिव आणि एव्ही टायगर 11 तलासरी, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या षटकानंतर टॉस करण्यासाठी हजर राहायचंय. पुढच्या एकदा थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. एकदा तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत मात्र यावेळेला योगेश जाधवने सॅक्रिफाईस केलं असं म्हणायला हरकत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट, धावांची गती फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती 48 धावा, 48 रन. गोलंदाजाचं कौतुक करेन. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. यज्ञेश चौगुळा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट आणि क्रिकेटला आलेलं ग्लॅमर हे पाहता मात्र आज प्रत्येक खेळाडू तहान भूक सर्व काही हरपलेत आणि नेहमीच मात्र क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटला वेळ देताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला होता. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत मी कौतुक करेन ते साहिलचं. फक्त सिंगलच्या साहाय्याने 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. अफलातून गोलंदाजी, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय साहिल पाटील. सुपर बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना पाहायला मिळतोय. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. ते प्रयत्न यावेळेला पाहायला मिळाले साहिल पाटीलचे. एकदा तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या वेळेसाठी प्रयत्न. नंदू पाटील त्या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी 2च धावा मिळतील आणि धावसंख्या 50 धावा. फक्त 6 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केला साहिलने. सुंदर गोलंदाजी, इंटेलिजंट यावेळेला षटक आणि शानदार स्पेल आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटक 50 धावा, एकंदरीत 24 चेंडू आणि 51 धावा. हे सामन्याचं समीकरण ओम ब्रह्मदेव गुडदेव या संघासमोर हे लक्ष समोर ठेवले गेले. चला तलासरी संघाचा कर्णधार आणि गावदेवी धानिव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या.
सर या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण मुख्य मंचावर टॉस या ठिकाणी लगेच करणार आहोत. आदरणीय शशिकांत पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. सामना 4 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची. तर गावदेव दानवे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले गेले. त्याला सरी या संघाला एव्ही टायगर 11 निलेश अँड जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचं लक्ष घेऊन उतरले. 2 फलंदाज, एका साईडला गोलंदाज धीरज चोगळा, एक माजिवले एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. निलेश पाटील आणि जतीन पाटील हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटक हाताळण्यासाठी धीरज चोगळा आपल्या गोलंदाजी मार्कवर एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित उपसरपंच चषक 2022 हा शानदार 16चा सलग दुसरा दिवस. काल आरके एंटरप्राइजेस दत्ता स्पोर्ट जुचंद्र या संघाने अक्षरशः गाजवला. आदरणीय रणजितजी किनी जे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेला लाभलेला आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी धीरज चोगळा आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. डावकर हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज जतीन पाटील या फलंदाजाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न वेगवान मारा होता जतीन पाटील, मात्र एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात तेवढ्याच वेगाने चेंडू आला होता आणि बॅट थोडीशी पाठीमागे फिरली. कॉटन बोल्ड आणि यावेळेला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. जतीन पाटील पहिला धक्का स्वरूपात. पहिल्या चेंडूवर फर्स्ट विकेट डाऊन. निलेश पाटील गेल्या मॅचचे हिरो ठरणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. 17 धावांची सुंदर खेळी केली गेली होती, तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला पराग म्हात्रे, पराग म्हात्रे मात्र नवीन फलंदाज. विक्रम नाही आहेत, हिरेंना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, पवार नाही आहेत, मात्र हे धुरंधर जे खेळाडू आहेत त्यांची अनुपस्थिती कुठेतरी खेळताना पाहायला मिळते. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. गोडदेव म्हटलं की उमेश मांजरेकर, गोडदेव म्हटलं की अमोल वेतोसकर, गोडदेव म्हटलं की भानुदास पाटील, गोडदेव म्हटलं की विशाल नाईक. हे स्वतः मात्र आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत आहेत. खूप चांगली मोठी मात्र जी खाण होती खेळाडूंची. ऑफसाईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा. योगेश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते कव्हर पॉइंट मध्ये, मात्र डबल माइंड मध्ये गेला आणि तिथून बाउन्स झाला चेंडू. 2 धावा येत असताना पराग मात्रेला मिळतात 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 1-2 या स्थितीमध्ये. पहिला गडीबाद लवकरात लवकर स्वस्तात बाद झाला. पहिल्या चेंडूवर धीरज चोगळा सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. नवीन चेंडूवर कसे चेंडू हाताळायचे हे धीरज चोगळाने सातत्याने दर्शवून दिलंय.
बोला आतमध्ये येणारा चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला 2 धावा. नितीनच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू फेकून झाले धीरज चुगलाचे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूमध्ये 4 धावा. मात्र जेव्हा विकेट मिळतात, जेव्हा षटकार चौकार येत नाहीत, तेव्हा क्रिकेटमधील बेसिक काय आहे? सिंगल डबल. आणि हे सिंगल डबल तुम्हाला टॉनिक प्रमाणे उपयोगी पडतं. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षण थोडस यावेळेला मात्र ढिसाळ पाहायला मिळालं. त्या ठिकाणी गीतेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकाल थोडसा दुखापत होत असताना पराग मात्रेला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी आणि रिलीफ स्प्रे मात्र आपण घेऊन जायचंय. मेडिसिन किट राज यावेळेला घेऊन जात आहेत. तत्पूर्वी कोणतीही दुखापत न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022 आपण अनुभवत आहोत. जे श्रोते जोडले गेलेत आमच्या या TCP लाईव्हच्या चॅनलवर, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांचं वेलकम उपसरपंच चषक 2022 मध्ये. पराग मात्रे या ठिकाणी खूपच इंजुरी आहे. थोडस क्रॅम्प येत असताना आपण पाहू शकाल. रिटायर्ड हर्ट फलंदाजाला मात्र यावेळेला साहिल पाटील आतमध्ये जावं लागेल. रिटायर्ड हर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू द यावेळेला मुख्य मंचाकडे येत असताना, कारण दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतात एवढ्या उन्हामध्ये जर अशा प्रकारची इंजुरी होते तर डेफिनेटली खूप त्रासदायक असेल. रिटायर्ड हर्ट हा शब्द जर आपण पाहिला तर 15 मार्च 1877 मध्ये रिटायर्ड हर्ट शब्दाला मात्र खूप मान्यता मिळाली. अर्थातच जर आपण पाहिलं 15 मार्च 1877 मध्ये पहिला चेंडू फेकण्याचा मान मिळाला इंग्लंड संघाच्या गोलंदाज अल्फ्रेड शॉला आणि फलंदाजीचा मान मिळाला चार्ल्स बॅनरमॅन. याच फलंदाजाने चार्ल्स बॅनरमॅनने पहिलं शतक झळकावलं होतं त्या कसोटीमध्ये. 1:02 पहिला चेंडू पडला. टेस्ट क्रमांक 1 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये सामना झाला आणि पहिला रिटायर्ड हर्ट होणारा फलंदाज कोण, तर ज्याचं नाव आदराने घेतलं जातं चार्ल्स बॅनरमॅन, ऑस्ट्रेलियन प्लेअर. आणि तो रिटायर्ड हर्ट मात्र पराग मात्रे या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी रिटायर्ड हर्ट झालाय. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. धीरज चुगला अप्रतिम गुडलेंदा लाईन. निलेश पाटील हा चेंडू सरप्राईज करून गेला. निर्धावच्या स्वरूपात नितीन मात्र त्या ठिकाणी यष्टींच्या पाठीमागे पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर जर आपण पाहिले तर आतापर्यंत 5 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. ऑफसाईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. तत्पूर्वी एक धाव तर निश्चित स्वरूपात रॉंग दिशेने मात्र यावेळेला फेकी येते. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पहिलं षटक या ठिकाणी धीरज चोगलाच्या नावावर जाईल आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निलेश पाटील आणि साहिल पाटील ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांपर्यंत जर व्यवस्थित धावा कोऱ्याने व्हायला व्यवस्थित टिकून राहिली तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इथून विचार केला तर 18 चेंडू आणि 45 धावा हे सामन्याचं समीकरण. 15ची सरासरी प्रति षटकामागे. गोलंदाज मिस्टर चिराग खरपडे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सामन्याला सुरुवात. पहिले षटक 6 धावा. खूप चांगली गोलंदाजी मात्र धीरज चोगलाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निलेश पाटील सारख्या फलंदाजाला रोखून ठेवलं.
खूप चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मास्टर्सचं क्रिकेट हे आपल्याला शुक्रवार एकंदरीत शनिवार रविवार अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट 23 आणि 24 22-23 यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय नो मॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते फलकावर 7 धावा. 20-21-22 एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि 22 तारखेला मात्र ह्या एक फॉर्मॅटची सांगता होईल. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 23 आणि 24 ला अप्रतिम एक धाव आरोग्यासाठी अर्थातच 40+ क्रिकेट हे मात्र आपण पाहणार आहोत याच मैदानामध्ये. गुड डिलिव्हरी सुपर. चिराग खरपडे चांगली गोलंदाजी करत असताना टप्पा अचूक पद्धतीने ठेवतोय. साहिल पाटीलला पूर्णपणे रीड केलं होतं की कोणत्या पोझिशन मध्ये खेळणार आहे हे जर तुम्हाला जर ठाऊक झालं एकदा का मात्र फलंदाज कोणत्या मनामध्ये असेल हे जर तुम्हाला मनकवडा ओळखता आलं तर डेफिनेटली तुम्ही अजून इम्प्रोव्हायझेशन गोलंदाजी करून त्या फलंदाजाला बीट करू शकता. ही तुमची टेक्निक बनते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत जरूर चांगले प्रयत्न केले होते ते क्षेत्ररक्षकाने आणि त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न होते चिमुरड्याचे, परंतु यावेळेला झेल काही विसावला नाही. सरळ 6 धावन करता आणि धावांची गती फलकावर साहिल पाटीलच्या बॅटमधून येत असताना आता मात्र 13 वर जाऊन पोहोचतोय 13. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चिराग खरपडे टू साहिल पाटील इज ऑन फायर. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा झेल खूप महत्वाचा असेल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा साहिल पाटीलने मात्र या वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटचं परिपूर्ण टॉपिक लागलं. ती कडा लागली होती आणि सरळ चेंडू मात्र खूप उंचीवर गेला होता. टायमिंग होतं परंतु क्षेत्ररक्षक कोणी नसल्या कारणानं 2 धावा मिळतील त्या साहिल पाटीलला आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 15 धावा. पुण्याच्या एकदा साहिल पाटीलच्या बॅट मधून निघालेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. गुड शॉट. क्या बात आहे साहिल पाटील. जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. संघ जाऊन पोहोचतो फलकावर 21. होता कुठे सामना आला कुठे. मात्र हे षटक खूप किफायतीशीर व्हायला हवं होतं, परंतु 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 षटकार. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 15 धावा. चिराग खरपडे खर्च करत असताना साहिल पाटील समोर. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते साहिल पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या झालेली आहे ते 21 धावा. शेवटच्या चेंडू घेऊन चिराग खरपडे आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे पुण्याच्या. एकदा मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. ऍज अ कॅप्टन कसा असावा याचं परिपूर्ण ज्ञान असलेला फलंदाज पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल फलकावर 27. धावा फलकावर आतापर्यंत. आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये 24 धावा. हे सामन्याचं समीकरण 12-24. हे सामन्याचं समीकरण जबरदस्त अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. तदनंतर 11, तदनंतर 17. 2 षटकांमध्ये 27 धावा होत्या. सेम पोझिशन मध्ये आतापर्यंत चाललेल्या आहेत. त्याच रन रेटने इथून मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावांचं लक्ष.
सामना बरोबरी सुटला तर विकेटचा विचार केला जाईल, विकेट जर समान असतील तर पहिल्या टॉसचा विचार केला जाईल. यानंतर बिग फाईट बिग मॅच गावदेवी धानी एव्ही टायगर 11 तलासरी दोन्ही संघाचे कॅप्टन ज्या पद्धतीने या ठिकाणी आले, टॉस केला गेला आणि गावदेवी धानी संघाचा कॅप्टन नीरज कुमार कलवानी सांगितलं आम्ही फलंदाजी डेफिनेटली स्वीकारू आणि तो कॉन्फिडन्स निर्णय जरूर घेतला गेलाय. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 12 चेंडू 24 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज गोलंदाजी मार्कवर निकेश. या वेळेला मात्र अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य. जबरदस्त निलेश पाटीलच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग दमदार षटकार. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण. जबरदस्त साहिल पाटीलची बॅट बोलू लागली आणि त्यानंतर निलेशने सुद्धा माइंड मध्ये विचार केला की आता मात्र धावा सहजासहजी होत आहेत. मात्र साहिलने जसा खेळ केलाय अकरा चेंडू आणि 18 धावा. काय सामना होता कुठे आला कुठे. जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये. यानंतर होणारा सामना गावदेवी धानी वर्सेस एव्ही 11 टायगर तलासरी. पुढच्या एकदा गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर निकेश. निकेश टू निलेश. हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह फॉरवर्ड डिफेन्स योगेश जाधव पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बॅकअप मिळत नाहीये. 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35-35. विजयासाठी 16 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 16 धावा. अप्रतिम बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं गेलंय. निलेशच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी पलटले. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकार चौकार येत नसतील तर सिंगल डबल कशा पद्धतीने घ्याव्यात हे मात्र निलेश पाटील उत्तम उदाहरण देत असताना आमच्या अपकमिंग यंग टॅलेंटला 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 37 धावा 37. कोण म्हणतं की षटकार चौकारानेच धावा होतात, परंतु निलेश पाटील म्हणतो की सिंगल आणि डबलने सुद्धा धावा अचीव करता येत आहेत. यावेळेला लेग ग्लान्स जरूर केला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण तर होतंय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38. या धावसंख्येवर 13 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं. एका साईडला असं वाटलं होतं की सामना मात्र एवढा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार नाही, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल का हा प्रश्न आवासून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडला असावा. ऑफसाईडला फटका चांगला. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. एक्स्ट्रा कव्हर मधून फेकी येते. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 39-39. विजयासाठी 12 धावांचं लक्ष. साहिल पाटीलने मात्र ऐन वेळेला जो गेअर बदलायचा होता तो गेअर बदलला. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेला होत होती आणि तदनंतर मात्र चढवलेले हल्ले गोलंदाजांवर. चिराग स्विच हिट करण्याचा प्रयत्न खूपच बाहेर असल्या कारणाने पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ॲक्युरेट 40 या धावसंख्येवर. आता मात्र विजयासाठी 11 धावांचं लक्ष.
कधी कधी यष्टी रक्षकाला सुद्धा प्रश्न पडतो की रिव्हर्स मारल्यानंतर वाईट का देतात, परंतु खूपच लेनच्या बाहेर जर असेल तर डेफिनेटली वाईट मिळतो. ऑफसाईडला फटका चांगला आहे, इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. चेंडू पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान निलेश पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा दमदार चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांचं लक्ष्य. या चौकाराने टीसीपी लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत यांचं चौकाराने स्वागत केलं जातं मुख्य मंचावर. सहा चेंडू आणि विजयासाठी 7 धावांचं लक्ष्य. जबरदस्त सामना, मैदानाच्या आतमध्ये क्लास ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. जे प्रॉपरली स्ट्रोक असतात ना ते मात्र खूप महत्वाची भूमिका असतात. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा क्लास खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात. 6 चेंडू 7 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नितीनच्या हातामधून हा चेंडू मात्र सुटतोय. हा जर झेल टिपला असता तर येणाऱ्या चेंडूंवर डेफिनेटली खूप मोठा दबाव असू शकला असता, परंतु या वेळेला मात्र झेल सुटतोय. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, एकतर त्याचं आय कोऑर्डिनेशन थोडंसं कुठेतरी आय साईड डळमळीत होतंय, आणि एकतर त्याचं जजमेंट चुकतं किंवा तो त्याच्या मनात चाललेला काहूर हे मात्र त्याला कारणीभूत ठरतं. 5 चेंडू आणि 6 धावा. विकेटचा विचार केला तर यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचे गडी बाद झाले ते जवळजवळ. यावेळेला मात्र ऑफ साईडला इथे विकेटचा विचार करण्यासाठी भाग पाडलंच नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. 4 धावा. गुड शॉट बाय निलेश पाटील. सुपर बॅट. काय सातत्य दाखवलंय, कन्सिस्टन्सी काय दाखवलंय. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास यावेळेला परमनंट आहे माझ्याकडे हे दर्शवत असताना निलेश पाटील सुपर, अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. चौकार. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर चेंडू आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडू मध्ये 2 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना राईट ओव्हर द विकेट. उजव्या हाताने अप्रतिम ऑन ड्राईव्ह ऑन द राईटचा यावेळेला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय सुरेख पद्धतीने आणि पाहता पाहता खेळ खल्लास होईल का तर नाही. अप्रतिम. जितेच मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने मात्र त्याने डिरेक्ट हिट केला गेला. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धाव. दोन गडी बाद झालेत आणि यावेळेला आपण पाहू शकता 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धाव. अप्रतिम चांगली रणनीती. ज्यावेळेला साहिल पाटील आला मैदानात तेव्हापासून मात्र जो स्ट्राईक रेट वाढला, एव्हरेज वाढला संघाचा. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. कारण 50 धावा एक छोटी टोटल नव्हती.
एक फायटिंग टोटल होती, परंतु यावेळेला थोडासा एक्सपिरियन्स थोडाफार कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या खेळाडूने प्रत्येकाची मने जिंकलेत. या विभागात येऊन जबरदस्त माजिवली संघ पाहायला मिळतो. जिथे जातो तिथे आपला मात्र नावाचा ठसा उमटवून येतो. हेच तुमचं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट असायला हवं. काय म्हणतात ना, राज्य छोटं असलं तरी चालेल, पण ते स्वतःच असावं. तीन चेंडू एक धाव. त्यावेळेला व्हाईटने मात्र विजयाचा जरूर व्हाईटने विजयाची धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात सुंदर व्हाईटने दर्शन पाटील भाई यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर सुंदर असा व्हाईट. अप्रतिम चांगलं कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करा आपण. धीरज सुगला अँड ऑल टीम आपण आलात. नितीन जाधव अँड कंपनी आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला खेळ केला. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली यश तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल. चला गावदेवी धानिव संघ आपला कॅप्टन कृपया करून लगेच यायचं, कारण जो काही प्रवेश शुल्क आहे तो जमा करा आणि तदनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. त्याशिवाय सामना सुरू होणार नाहीये ही आयोजकांकडून आम्हाला सूचना आली.